मुरुडमधल्या कालच्या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलंय। सैफ अहमद असं या बेपत्ता मुलाचं नाव आहे। नौदल आणि तटरक्षक दलानं शोध मोहीम पुन्हा सुरू केली आहे। नौदल आणि तटरक्षक दलाचं प्रत्येकी एक हेलिकॉप्टर, नौदलाची एक वेगवान गस्ती नौका, तटरक्षक दलाची एक गस्ती नौका आणि एक हेवी क्राफ्ट तैनात करण्यात आलाय। मुरुडच्या समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या 13 जणांचा काल बुडून मृत्यू झाला होता। हे सर्वजण पुण्याच्या आबेदा कॉलेजचे विद्यार्थी आहेत। हे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावरती पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन सुरू झालेलं आहे। साधारणपणे 8 वाजता सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं नेव्ही आणि कोस्ट गार्डने, आणि आता पुन्हा अर्ध्या तासाने नेव्ही आणि कोस्ट गार्डने सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे। एक विद्यार्थी जो आहे शेख अहमद, त्याचा अजून मृतदेह सापडलेला नाहीये। त्यामुळे समुद्राचे किनारे आहेत, साधारणपणे हे पाणी ओहोटी झाल्यानंतर कुठल्या भागात जातं किंवा कुठपर्यंत जातं याचा पूर्ण अंदाज घेऊन जे नेव्ही आणि कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर आहेत, त्याच पद्धतीने तुम्ही बघता की आतमध्ये त्या बोटी आहेत, त्या बोटीच्या माध्यमातून किनारे चाचपले जात आहेत। या ठिकाणी त्या मुलाचा मृतदेह सापडला जाऊ शकतो का? कारण का जे 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता त्यांचे संपूर्ण मृतदेह मिळालेले आहेत आणि एकच विद्यार्थी आहे ज्याचा मृतदेह अजून मिळाला नाहीये। साधारणपणे जवळपास अर्धा तास झालं हे ऑपरेशन सुरू होतं आणि त्यानंतर पुन्हा आता हे ऑपरेशन सुरू केलेलं आहे। नेव्ही आणि कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरने हे ऑपरेशन सुरू केलेलं आहे। मुळात हा जो संपूर्ण पट्टा आहे, समुद्र किनारा आहे, या भागामध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत। कारण का स्थानिक लोकांचं म्हणणं जे आहे त्याप्रमाणे हा जो नेमका समुद्र किनारा हा जो कोपऱ्यातला आहे, ही चौपाटी जी आहे त्या चौपाटीचा हा जो कोपऱ्यातला भाग आहे, या ठिकाणी साधारणपणे तिथे बांध असल्यामुळे जेव्हा भरतीचं पाणी येतं ते भरतीचं पाणी त्या बांधच्या लागून पुन्हा इथे पुन्हा रिव्हर्स जातं। त्यामुळे इथे एक प्रकारचा भवरा तयार होतो आणि ते जो भवरा तयार झाल्याने जे पाण्याचा जो प्रभाव असतो तो पूर्णपणे वाढतो आणि त्यामुळे चांगले पोहणारे देखील या पाण्यामध्ये खेचले जातात आणि त्यांचा मृत्यू होतो। काल जी घटना घडली 4 वाजता, त्यावेळी नेमकं असं झालं, जी मुलं होती ती याच ठिकाणी पाण्यामध्ये खेळत होती, पण जी भरती आली त्यांना त्या पाण्याचा अंदाज आला नाही आणि नेमकं ज्या ठिकाणी भवरा तयार होतो त्याच ठिकाणी ही मुलं त्या ठिकाणी पाण्यात खेळत होती आणि दुर्दैवीपणे त्यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। साधारणपणे जे स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येतात, पण जो भवरा तयार होतो किंवा 2 ठिकाणं अशी ज्या ठिकाणी वारंवार लोकांचे मृत्यू होतात, तर त्या ठिकाणी प्रशासनाने किंवा पोलिसांनी इथे गस्ती करावी, सूचना लावाव्यात, लोकांना सांगावं की इकडे येऊ नये। भरतीची आणि ओहोटीची वेळ असते, 2 ते 3 अशा वेळा असतात ज्यावेळी समुद्राच्या पाण्यामध्ये जाणं खरं चुकीचं असतं। अशा कुठल्या वेळा आहेत, हायटाईड असतो त्यावेळी या ठिकाणी ज्या सूचना लावल्या पाहिजेत, पण तशा सूचना इकडे काही नाही आहेत। त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह अजित मांढरे, झी मीडिया, मुरुड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।